आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे संत होऊन गेलेले आहे. संत ज्ञानेश्वर माऊली असतील, संत तुकाराम असतील, संत नामदेव असतील, संत एकनाथ असतील, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, असे वेगवेगळे संत आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहेत. आणि ह्या संतांनी एक जनसमाज जागृती केलेली आहे. आता पहिला महाराष्ट्र हा अंधश्रद्धा आणि कर्मकांड याच्या खाली बुडालेला होता. जनता ही सगळी काय झाली होती, त्रासली गेलेली होती. अशा काळामध्ये ह्या संतांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. समाज जागृती, जनजागृतीचं कार्य ह्या संतांनी त्यांच्या कीर्तनातून केलेलं आहे. आपण आता वेगवेगळ्या कहाण्या ऐकत असतो. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या असेल, संत नामदेवांच्या असेल, संत जनाबाई, संत एकनाथ, ह्या सगळ्यांच्या कहाण्या आपण ऐकत असतो. आता वारकरी पंथांनी काय कार्य केलेलं आहे, तर पहिलं कसं होतं, अंधश्रद्धा व कर्मकांड यांचा समाजावर काय होता, जबरदस्त पगाडा होता. लोक देवाच्या आहारी गेले होते. त्यांची प्रयत्नशीलता थंडावली होती. म्हणजे त्यांनी प्रयत्नच करत नव्हते. थोडं काय झालं की देव ऋषी असं ते करत होते. अंधश्रद्धेखाली सगळा हा समाज कसा गेला होता, त्रासून गेला होता. रेतेची स्थिती फारच हलाखीची होती. अशा परिस्थितीत समाजात चैतन्य निर्माण करण्याचे काम हे कोणी केलेले आहे, तर आपल्या महाराष्ट्रातील जे काही वारकरी पंथ आहेत, वारकरी पंथातली जे संत आहेत, त्यांनी हे जनजागृतीचं कार्य केलेलं आहे. आता आपण महाराष्ट्रात संत नामदेव म्हणा, संत ज्ञानेश्वर यांच्यापासून सुरू झालेली ही संत परंपरा समाजाच्या विविध स्तरातून आलेल्या संतांनी पुढे चालवलेली आहे. बरोबरच आहे की संत नामदेव म्हणा, संत ज्ञानेश्वर माऊली यांनी जे काय त्यांच्या कीर्तनातून लोकांना सांगितले की अंधश्रद्धा करू नका, प्राणहत्या करू नका, हे जे काय आहे ते त्यांची जी काही परंपरा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जे काही शिष्य असतील म्हणा किंवा काय आहे ते इतर संतांनी सुद्धा ती तशी चालू ठेवलेली आहे. आता उदाहरणार्थ संत चोखामेळा, संत बोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत सेना, संत शेख मोहम्मद इत्यादी यांनी काय केलेले आहे, तर संत नामदेव, संत ज्ञानेश्वर माऊली यांच्यापासून जी परंपरा चालत आलेली आहे त्यांनी ही पुढं कंटिन्यू केलेली आहे किंवा चालू ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे संत मंडळी संत चोखोबांची पत्नी संत सोयराबाई आणि बहीण संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपत्रा, संत बहिणाबाई शिवळकर यासारख्या स्त्रियाही होत्या. संत बहिणाबाई, संत जनाबाई, परत संत मुक्ताई, संत कान्होपत्रा ह्या सुद्धा काय होत्या रे, त्यांनी सुद्धा हे समाज जागृतीचं, जनजागृतीचं कार्य केलेलं आहे. या संत चळवळीचे पंढरपूर हे केंद्र होते. कारण आपल्याला माहिती आहे पंढरपूरमध्ये काय आहे रे, विठ्ठलाचं मंदिर आहे. सगळेजण कशाचं जप करत होते, कशाचं कीर्तन करत होते, तर हरिनामाचे कीर्तन करत होते, विठ्ठलाचं कीर्तन करत होते. म्हणजे पंढरपूर हे एक काय होतं, तर सगळ्या कीर्तनाचं जे काही मुख्य केंद्र होतं संतांचं ते एक मुख्य केंद्र होतं किंवा संत चळवळीचं ते मुख्य केंद्र होतं. विठ्ठल हे त्यांचे दैवत होते. पंढरपुरात चंद्रभागेच्या काठी ही सर्व संत मंडळ आणि वारकरी भक्तिसागरात न्हाऊन जात असे. आता आपल्याला माहितीच आहे की पंढरपुरामधून कोणती नदी वाहते, चंद्रभागा नदी ही वाहत असते. पुण्यातून जी काय नीरा नदी येते ती पंढरपूरला येताना चंद्रासारखे बळत घेते आणि त्यामुळे त्या नदीला नाव काय पडलेलं आहे, चंद्रभागा नदीला नाव पडलेलं आहे. आणि ह्या चंद्रभागेच्या जे काही किनारे आहेत तर हे सगळे संत काय करत होते, कीर्तन गात होते. त्या कीर्तन गातून ते न्हाऊन निघत होते. म्हणजे ते एवढे मुग्ध होत होते, मंत्रमुग्ध होते त्या कीर्तनामध्ये. ते भजन कीर्तन सहभजन या माध्यमातून समतेचा प्रसार होता. भजन कीर्तनातून ते सहभोजनातून ह्या सगळ्या गोष्टी करत होते. आता आपण संत नामदेवांबद्दल थोडी माहिती बघा. संत नामदेव हे काय, वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते. ते कुशल संघटक होते आणि उत्तम कीर्तनकारही होते. कुशल संघटक होते म्हणजे ते काय
वेगवेगळ्या समाज जागृतीमध्ये अंधश्रद्धा जोडलेल्या आहेत. त्या अंधश्रद्धा मिटवून टाकण्यासाठी म्हणजे ते कुशल संघटक होते की वेगवेगळ्या संघटना तयार करत होते आणि उत्तम कीर्तनकारही होते. ते सर्व जाती जमातीमधील स्त्री पुरुषांना एकत्र करून त्यांच्या समतेची भावना जागवली. ह्या सर्व जाती जमातीमधील पहिला काय होता, जातीवाद खूप मानला जात होता. तर ह्या सगळ्या संतांनी काय केलं, पहिलं मेन त्यांनी काय केलं की सर्व जाती जमातीतील लोकांना एकत्र केलं. त्यांनी जातीभेद मानलेला नाही. ह्या सगळ्या संतांनी काय केलं, सर्व समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र केलं आणि तिथे त्यांनी कीर्तन भजन गायला सुरुवात केलेली आहे. यातूनच त्यांनी समानतेची म्हणजे काय भावना आहे ती लोकांमध्ये जागवण्याचा जोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता त्यांचं एक आहे की नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, ही त्यांची प्रतिज्ञा होती. आता नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू म्हणजे ह्या कीर्तनाच्या माध्यमातून ह्या कीर्तन गात गात त्यांनी नाचत होते आणि ह्या माध्यमातून ते जनजागृती करण्याचं काय करत होते, काम करत होते. ज्ञानदीप लावू जगी म्हणजे की जो काही जातीत भेद असेल, अंधश्रद्धा असेल, कर्मकांड असेल, या विरोधात लोकांना जागृत करण्याचं काम हे ह्या कीर्तनातून ते करत होते. त्यांची अभंग रचना प्रसिद्ध आहे. त्यांनी वेगवेगळे संत नामदेवांनी अभंग रचलेले आहेत. अनेक संतांवर आणि सर्वसामान्य लोकांवर त्यांची शिकवणीचा प्रभाव पडला. ते आपल्या विचारांचा प्रसार करत पंजाबपर्यंत गेले. कुठं गेले त्यांनी, पंजाबपर्यंत. असं लोकांना शिकवत त्यांनी पंजाबपर्यंत गेलेले आहेत. त्यांनी लिहिलेली पदे शिखांच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथात समाविष्ट आहेत. आता गेल्या तासाला आय थिंक आपल्या 1-2 तासामध्ये होऊन गेले. अगोदरच्या तासामध्ये आपण बघितलं होतं गुरुग्रंथ साहिबमध्ये संत नामदेवांचे जे काही ओव्या असतील किंवा ज्यांचं काही लिखित साहित्य असेल वगैरे ते त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहे. नंतर त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोचवण्याचे कार्य केलेले आहे. त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी बांधली. कुठं, पंढरपूरमध्ये महाद्वार आहे. पण विठ्ठलाचं जे काय मंदिर आहे, विठ्ठलाच्या मंदिराचं जे काय महाद्वार आहे, त्या महाद्वाराच्या समोर त्यांनी काय केलेलं आहे, संत चोखामेळा यांची समाधी बांधली. हे त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे. त्यांचे कार्य कोणते की त्यांनी अभंगातून लोकांना जनजागृती करण्याचं काम केलेलं आहे. नंतर त्यांनी वेगवेगळे अभंग रचलेले आहे. त्यांनी लोकांना शिकवत गावोगावी फिरत भागवत धर्माचा प्रसार केलेला आहे. संत चोखामेळा यांचे त्यांनी पंढरपूरमध्ये महाद्वारासमोर समाधी देखील बांधलेली आहे. आणि तसंच त्यांनी गुरुग्रंथ साहिबमध्ये त्यांचे लिखित जे काय असतील हस्तलिखित काव्य वगैरे ते त्यांनी समाविष्ट त्याच्यामध्ये केले आहे. ते पंजाबपर्यंत लोकांना जनजागृती करत गेलेले होते. म्हणजे संत नामदेव हे सुद्धा काय आहेत रे, संत श्रेष्ठ आहेत. नंतर आपल्याला नंतर आपण बघणार आहे की संत ज्ञानेश्वर. आता आपल्या इथं जी पालखी आहे ती सगळ्यात जास्त कोणाला महत्त्व दिलं जातं, तर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला जास्त आपण महत्त्व देतो आणि तुकाराम महाराजांच्या पालखीला. मग बाकीचे संत कसे आहेत, तर सगळे संत हे काय आहेत, थोर आहेत, श्रेष्ठ आहेत. सगळ्यांच्याच पालख्या ह्या श्रेष्ठ असतात. पण लोक हे जास्त माऊलींच्या पालखीला आपल्याला आढळून येत असतात. संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायाचे एक विख्यात संत होते. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारी भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. अवघ्या 16व्या वर्षामध्ये त्यांनी काय केलेले, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचलेला आहे. म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली हे किती थोर संत आहेत किंवा त्यांच्याकडे ज्ञान हे भरपूर होते. त्यामुळे अवघ्या 16व्या वर्षामध्ये त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. म्हणजे त्यालाच काय म्हटलं ते भावार्थ दीपिका. तसेच त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केलेली आहे. कोणता अजून दुसरा ग्रंथ लिहिला आहे तर अमृतानुभव. त्यांनी आपल्या ग्रंथातून व अभंगातून भक्ती मार्गाचे महत्त्व सांगितलेले आहे. त्यांनी वेगवेगळे ग्रंथ लिहिलेले आहे. आपले भक्ती मार्ग आहे, त्याच्यातून लोकांचे जे काय अंधश्रद्धा असतील, कर्मकांड असतील,
ह्या सगळ्यांना त्यांनी म्हणजे रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे. सामान्यांना आचरता येईल असा आचार धर्म सांगितला. वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. वारकरी जो काही संप्रदाय आहे त्याला प्रतिष्ठा कोणी मिळवून दिलेली आहे तर संत ज्ञानेश्वर माऊलींनी. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागलेले असूनही त्यांनी आपल्या मनाचे संतुलन टळू दिले नाही. म्हणजे लोकांनी संत ज्ञानेश्वर माऊलींना खूप त्रास दिला होता. आपण जर संत ज्ञानेश्वर माऊलींचे इतिहास किंवा त्यांची गोष्ट ऐकली तर आपल्याला त्या गोष्टीतून कळतं की लोकांनी संत ज्ञानेश्वर माऊलींना गावाच्या बाहेर टाकलं होतं. कारण तर त्यांच्या वडिलांनी काय केलं होतं, संन्यासी झाले होते. नंतर संन्यास घेऊन परत गृहस्थाश्रमात प्रवेश केला होता. म्हणून लोकांनी त्यांना वाळीत गावाच्या बाहेर काय टाकलं होतं, वाळीत टाकलं होतं. लोक त्यांना खूप त्रास देत होते. संत ज्ञानेश्वर माऊलींचे किती भावंड होते तर संत ज्ञानेश्वर माऊलींना धरून 14 जण होते. कोणते संत निवृत्तीनाथ असतील, संत आपले ज्ञानेश्वर माऊली आहेत, नंतर त्यांची बहीण आहे संत सोपान आहेत, नंतर त्यांची बहीण लहान सगळ्यात बहीण होती संत मुक्ताबाई होती. ह्या चौघांनाही ह्या लोकांनी खूप त्रास दिलेला होता. हा सगळा त्रास सहन करून सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींनी जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. लोकांच्या ज्या काही मनातल्या अंधश्रद्धा असतील, कर्मकांड असतील, हे सगळं रोखण्याचा प्रयत्न त्यांच्या वेगवेगळ्या अभंगातून त्यांनी केलेला आहे. ज्ञानेश्वरीतील पसायदान हे उत्तंत संस्कार करणारे आहे. ज्ञानेश्वर आपण काही वेळेस पसायदान सुद्धा म्हणतो. तर पसायदान हे काय आहे, ज्ञानेश्वरीतलं एक उत्तंत संस्कार करणारं आहे. ज्ञानेश्वरीचे बंधू निवृत्तीनाथ, संत सोपान आणि भगिनी मुक्ताबाई यांच्याही काव्यरचना प्रसिद्ध आहेत. हे 4 भावंडे ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू कोण होते, निवृत्तीनाथ, नंतर सोपानदेव आणि लहान बहीण कोण होती, मुक्ताबाई. ह्या लोकांनी ह्या चौघांनाही खूप त्रास दिला होता. तरी पण ह्या त्रासातून त्यांनी डगमगले नाहीत. ह्या चौघांनीही खूप छान प्रकारे काव्यग्रंथ रचलेले आहेत. त्या काव्यग्रंथातून लोकांना जे काय जनजागृती आहे समाजातील ती जनजागृती करण्याचा प्रयत्न ह्या केलेला आहे. आणि संत ज्ञानेश्वर माऊलींचे जे काय उदाहरण आहे वारकरी संप्रदायातील अत्यंत श्रेष्ठ असं उदाहरण आहे किंवा वारकरी संप्रदायाला त्यांनी खूप मोठ्या प्रकारे प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे. पुढे आपण पुढच्या तासाला संत एकनाथ आणि संत तुकाराम यांच्याबद्दल माहिती बघूया.